नववर्षाच्या स्वागतासाठी कोल्हापुरातील अनेक हॉटेल आता सज्ज झाली आहेत। नववर्ष स्वागत पार्टीसाठीची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे। कोल्हापुरी तांबडा पांढरा रश्श्याबरोबरच खवय्यांसाठी विविध खाद्यपदार्थांच्या तयारीची लगबग सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। 2023 हे वर्ष संपायला आता काही दिवसांचा अवधी राहिलाय आणि नव्या वर्षाची म्हणजेच 2024ची चाहूल लागली आहे। मावळत्या वर्षाला निरोप आणि नूतन वर्षाचं जंगी स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज झालेत। 31च्या पार्ट्यांसाठी कोल्हापूर शहरात जय्यत तयारी सुरू झाली आहे। शहरातील हॉटेलमध्ये देखील 31 डिसेंबरच्या पार्टीची आणि नववर्षाच्या स्वागतासाठीची तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळालं। शाकाहारी मांसाहारी याबरोबरच डीजेसह महाराष्ट्र आणि कर्नाटकी विविध खाद्यपदार्थ शहरातील हॉटेल्समध्ये ठेवण्यात आल्याची माहिती हॉटेल व्यावसायिक JP बारदेसकर यांनी दिली आहे। आमच्या इथे 31 डिसेंबर इव्हेंट मोठ्या प्रमाणात दरवर्षीप्रमाणे साजरा करतो आहे। माझी लॉनमध्ये ॲप्रॉक्सिमेटली 300 ते 350 लोकांची कॅपॅसिटी आहे आणि व्हरायटीज ऑफ मेनू व्हेज नॉनव्हेज मॉकटेल्स लिकर आपल्याकडे येणारे जो फॅमिलियर आहे क्राऊड आहे तो फॅमिलियर क्राऊड असणार आहे। फॅमिलीसाठी मोस्टली आम्ही एंटरटेन करतो। माझ्याकडे दरवर्षीप्रमाणे DJ गुड अँकरिंग गुड म्युझिक आणि चांगल्या प्रकारे आम्ही इंडियन कॉन्टिनेंटल चायनीज तंदूर असा मल्टीक्युझिन मेनू ठेवलेला आहे। 31 डिसेंबरला होणाऱ्या पार्ट्यांसाठी हॉटेलमध्ये मोठी गर्दी झालेली असते। अनेक जण नववर्षाची सुरुवात देवदर्शनानं करत असतात, त्यामुळे श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी देखील भाविक कोल्हापुरात येत असतात। कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा फेमस असला तरीही बाहेरून येणाऱ्या ग्राहकांसाठी वेगवेगळे खाद्यपदार्थ देण्याच्या दृष्टीनं हॉटेल्समध्ये तयारी सुरू आहे। आम्ही 31साठी खूप मोठी तयारी करतोय। आमच्याकडे फक्त कोल्हापूरच नाही तर कोल्हापूरपासून बाहेरची लोकही आहेत, त्यामुळे आम्हाला ठेवताना मेनू हा वेगळ्या वेगळ्या प्रकारचा आणि मल्टीक्युझिन ठेवावा लागतो, जेणेकरून आम्हाला किड्स लेडीज आणि इवन यंगस्टर आणि ओल्ड असं सगळ्यांसाठी ते कव्हरअप करावं लागतं। बाकी आमची तयारी तर फुल फ्लेज झालेली आहे, ठीक आहे, आणि वी आर रेडी फॉर 31st। दरम्यान मद्यपींसाठी राज्य सरकारनं 31 डिसेंबर दिवशी दारूची दुकानं रात्री उशिरा 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे। एरवी रात्री 11 वाजेपर्यंत दारूची दुकानं खुली ठेवण्यास परवानगी असते। याशिवाय पहाटे 5 वाजेपर्यंत परमिट रूम सुरू ठेवण्याची परवानगी असणार आहे। एकूणच सरत्या वर्षाच्या निरोपासाठी अनेक जण सज्ज असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय।